Let's start with the discussion. Yesterday I have given you one homework. एक छोटासा होमवर्क दिलेला तुम्हाला ऑसिलेशन्सचा. केलाय का तुम्ही सॉल्व? तुम्हाला क्वेश्चन विचारला होता मी, ॲक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटीचा तुम्हाला ग्राफ प्लॉट करायला लावलेला. ॲक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटीचा केलाय का सगळ्यांनी? ॲक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटीचा ग्राफ केलाय का कोणी? एनीवन? हायपरबोला. ओके, हायपरबोला म्हणते साक्षी पण हायपरबोला. फाइन. सो लेट्स चेक की तो ग्राफ काय आहे. ट्राय केला नाही जमला. ओके फाइन, नो इश्यूज. ट्राय केला असेल तर दॅट इज गुड. तुम्हाला जमला नाही जमला हा पुढची गोष्ट आहे. पहिला ट्राय करणं खूप महत्त्वाचं होतं. सो आपण काल काय काय इक्वेशन्स बघितलेत बघा. वी हॅव सीन द इक्वेशन ऑफ ॲक्सेलरेशन. करेक्ट. ऑसिलेशन्स मध्ये ॲक्सेलरेशन बघितलंय आपण. आजच्या सेशन मध्ये काय काय कव्हर करणार आहे बघा. वी आर गोइंग टू कव्हर ॲक्सेलरेशन कालच झालंय, वेलॉसिटीचाही फॉर्म्युला कालच झालाय. टुडे वी आर गोइंग टू कव्हर डिस्प्लेसमेंट का फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंटचे ग्राफ्स. ओके, ग्राफ्स आपण बघणार आहे की ग्राफ पेपरवरती जर काय आपण प्लॉट केले, ॲक्च्युअलमध्ये ग्राफ पेपरवर नाही बुकवरतीच प्लॉट करायचे, बट ग्राफ जर काही प्लॉट केले त्यांचे नेचर काय असतो. SHM मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये सगळ्यात मेन 3 इंपॉर्टंट गोष्टी, ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. ॲक्सेलरेशन वी हॅव सीन इन डिटेल, वेलॉसिटी वी हॅव सीन इन डिटेल. आज आपल्याला डिस्प्लेसमेंट कडे जायचं, बट कालचा होमवर्क जो आहे तो सगळ्यांनी कंप्लीट केला आहे का तो एकदा चेक करून घेतो. सो ॲक्सेलरेशनचा इक्वेशन -ω²x होता, काल आपण बघितले डेरिवेशन. अँड व्हॉट वॉज द इक्वेशन ऑफ वेलॉसिटी? मॅग्निट्यूड फक्त, डोंट वरी अबाउट द साइन्स. a² - x², बरोबर. एम्प्लिट्यूड स्क्वेअर मायनस पोझिशन स्क्वेअर. आणि मला ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटी मध्ये रिलेशन काढायचं. लेट अस से ॲक्सेलरेशन इज स्मॉल a, बरोबर ना. लेट अस से ॲक्सेलरेशन इज स्मॉल a. सो व्हॉट विल बी रिलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट in terms of acceleration? Whether it will be -a/ω². Yes, obviously ω² will go down, खाली जाईल ω². and if I replace this over here तर मला वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मध्ये फॉर्म्युला मिळणार आहे. काय येईल फॉर्म्युला? वेलॉसिटी इक्वल्स टू ω√a² मायनस या टर्मचा स्क्वेअर. बघा या टर्मचा स्क्वेअर, आणि काय येईल त्याचा स्क्वेअर? a²/ω⁴ होईल तो. तुम्हाला कळतंय का? आय हॅव जस्ट रिप्लेस्ड एक्स का व्हॅल्यू फ्रॉम दिस एक्सप्रेशन इन दिस एक्सप्रेशन. दॅट्स इट. आता सॉल्व्ह करायचंय फक्त. v इक्वल्स टू हा ओमेगा जो आहे तो ओमेगा ठीक आहे तसाच राहू दे आता सध्यासाठी. आय विल स्क्वेअर बोथ साइड्स. v² इज ω², रूट विल गो a² मायनस a²/ω⁴. ठीक आहे, ω⁴, नॉट अ प्रॉब्लेम. हा ω⁴ आय विल मल्टिप्लाय इथे पूर्णपणे पलीकडे पण, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कसं मल्टिप्लिकेशन करता येईल बघा. इफ आय सॉल्व दिस, ह्याला सॉल्व केल्यावरती कसं होणार आहे बघा. हे जर मी ह्याला एक्सपांड केला ब्रॅकेट मध्ये तर v² इज इक्वल टू ω²a² मायनस ω² ॲक्सेलरेशन स्क्वेअर/ω⁴. सो ω² आणि ओमेगा ॲक्सेलरेशन ω⁴ चा कॅन्सल होईल एक ω². अँड देअरफॉर फायनली दिस एक्सप्रेशन विल लुक लाईक, हा पूर्ण पार्ट जो आहे ना इट विल कम ऑन लेफ्ट हँड साइड. इट विल बिकम a²/ω² प्लस v² इज इक्वल टू ω²a². दोन्हीच्या पॉवर पॉझिटिव्ह आहेत. हायपरबोला कसा आला? हायपरबोला नाही येणार. x² आणि y² च्या पॉवर्स पॉझिटिव्ह असतील तर हायपरबोला नाही येणार. करेक्ट. So what is going to happen? If I divide it by ω²a², it will become a²/ω⁴a² plus v²/ω²a² is equal to 1. And again this graph will also be ellipse. आपण एक ellipse असणार. सिंपल. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं ॲक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटीचा ग्राफ पण ellipse असतो. What is maximum acceleration? a⁻². मिनिमम ॲक्सेलरेशन -a⁻². कुठून आलं तर ह्याचे रूट्स असतात ना, ते ह्याचे रूट्स असतात. आणि v चे रूट्स ह्याच्या डिनॉमिनेटरला जो आहे त्याचे रूट्स काय असतात? मॅक्सिमम वेलॉसिटी a⁻, मिनिमम वेलॉसिटी -a⁻. दॅट इज व्हॉट वी हॅव सीन yesterday. acceleration maximum,
वेलॉसिटी मॅक्सिमम, हे सगळं आपण केलंय का नाही काल. सो हे तुमचा काल होमवर्क होता आणि इट वॉज एक्सपेक्टेड की तुम्ही कराल हे, बट इट्स फाईन. ठीक आहे. येस सर, जर वेलोसिटीला स्क्वेअर करून ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तिथे टाकलं तर चालेल का? वेलॉसिटीला स्क्वेअर करून नंतर टाकू शकतो. हा, मी आधीच टाकला, नंतर पण टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. नॉट अ प्रॉब्लेम. फर्स्ट जे वेलोसिटीचा फॉर्म्युला दिला ना त्याच्यामध्ये स्क्वेअर करायचं. हो हो. आणि मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डायरेक्ट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. नाही, डायरेक्ट ऍक्सेलरेशन नाही बनणार. ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बनेल. ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तो दॅट इज नॉट ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज ओमेगा स्क्वेअर, नुसता एक्स ना, हा एक्स स्क्वेअर आहे. सो डायरेक्टली नाही बनणार. कळालं का? येस. सो वी हॅव सीन बेसिकली 3 important things: acceleration minus omega square x, velocity omega root of a square minus x square. आणि काल आपण बघितलं डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला a sin ओमेगा टी प्लस अल्फा. बट आज आपल्याला हे डेरिवेशन परत एकदा करणार आहे मी आज. राईट, वी हॅव कवर्ड दीज 2 डेरिवेशन्स. एकदम फास्ट, एका मिनिटामध्ये मी हे पटकन सांगतो. डेरिवेशन्स चालू झालेलं डिफरन्शियल इक्वेशन पासून. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम आठवत आहे का? काय होतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम? d2x by dt squared plus omega square x equals to 0. d2x by dt square plus omega square x equals to 0. Therefore d2x by dt square म्हणजेच ऍक्सेलरेशन असतं. राईट, d2x by dt square इज ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशनचा आन्सर आलं, हा पलीकडे नेला, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. पहिला मिळाला. वन्स यू गेट ऍक्सेलरेशन, त्याच्यानंतर वेलॉसिटी कसं डिराईव्ह केलं, तर ऍक्सेलरेशनला लिहिलं मी डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दोन्हीकडे dx dx ने मल्टिप्लाय केलं. ही तुमची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप होती, काल मार्क करून दिलेली. आणि नंतर dx बाय dt बनला v, त्यामुळे v dv इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx असं आलं. अँड देन वी इंटिग्रेट दिस. ह्याला इंटिग्रेट केल्यावरती v स्क्वेअर बाय 2 इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर निघाला इंटिग्रेशनच्या. एक्स स्क्वेअर बाय 2 एक्सचं इंटिग्रेशन प्लस सी. हा सी काढण्यासाठी आपण एक पोझिशन माहिती असली पाहिजे आपल्याला, जिथं वेलॉसिटी पण माहिती आहे. तर दॅट वॉज एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला वी नो दॅट when the particle is at extreme position, velocity is 0. So हा डेटा वापरून we have calculated c, and then finally we got the formula of velocity omega root of a square minus x square. बरोबर. We have seen how to plot a graph acceleration versus displacement. It was a straight line, negative slope वाली, because minus omega square is a negative number. v versus x चा ग्राफ कसा प्लॉट केला, तर दोन्ही साइडला स्क्वेअर केलं. v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर ना. त्यानंतर ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय केला. v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर नेगेटिव्ह टर्म पलीकडे नेला, सो तो झाला पॉझिटिव्ह ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हा टर्म डिवाइड केला खाली, तर तो काय झाला, डिवाइड करताना when you will give it to the first term, बघा खाली गेला हा ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि इकडे राहिला 1 डिव्हिजन मध्ये गेल्यामुळे. अँड when you will split this denominator, you will get x square by a square plus v square by omega a the whole square is equal to 1. आणि हा क्लिअरली कोण आहे, this is graph of, तो ग्राफ कसला आहे रे, इलिप्स. सो आन्सर इलिप्स होता आपलं. पण मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला, त्याचाही आन्सर इलिप्स आहे. ओके. आता आपण थोडंसं डिटेलिंग मध्ये जाऊन पुढच्या पार्टकडे वळूयात, दॅट इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. सगळ्यांनी हेडिंग लिहून घ्या, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. Displacement of a particle performing simple harmonic motion.
ओके चलो, सो वी विल स्टार्ट विथ द डेरिवेशन. लक्ष द्या सगळ्यांनी. आता काल आपण जिथे संपवलं आहे तिथूनच स्टार्ट करणार आहे, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट वेलॉसिटी. सो वेलॉसिटीचा फॉर्म्युला जो आपण लिहिलेला दॅट वॉज v इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर ना. आपल्याला डिस्प्लेसमेंटचं डेरिवेशन करायचं आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी? Velocity is derivative of displacement, obviously. dx by dt is equal to omega under root a square minus x square. इथे कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंटची गरज नाही. म्हणजे ॲडजस्टमेंट म्हणजे काय, तर मला इथं x दिसतोय आणि इथं त्याचा डिफरन्शियल dx दिसतोय. सो मला तो व्हेरिएबल सेपरेट करता येणार आहे. आय कॅन ब्रिंग dxच्या खाली दॅट पर्टिक्युलर रूटवाला पार्ट. सो इफ आय रिअरेंज दोज टर्म्स तर काय येईल, dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. असं जर काही मी लिहिलं तर पलीकडे काय बनेल, ओमेगा, आणि हा dt पलीकडे जाईल, ओमेगा dt. त्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन जर काही तुम्ही केलं आता नेक्स्ट स्टेपला, तर लेफ्ट हँड साईडचं इंटिग्रेशन असं येतं. आता हे ज्यांना इंटिग्रेशन नाही झालं त्यांना नाही जमणार. मी जस्ट तुम्हाला त्यासाठी हेल्प करतोय. कमीत कमी डेरिव्हेटिव्ह तरी झाला असेल. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए? प्रयत्न करू आपण. डेरिव्हेटिव्ह तर झाला असेल तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इन साइन इनवर्स ऑफ एक्स बाय, साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे, 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस तो जो कोणी आतमध्ये आहे त्याचा स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर म्हणजे काय येईल, एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. बरोबर. बट इन टू आतमध्ये एक्स सोडून अजून कोणीतरी वेगळाच आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. बरोबर ना, चेन रूल म्हणतो आपण त्याला. सो इंटू एक्स बाय एचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्स बाय एचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय ए. तर एक्स बाय ए मध्ये ए कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय ए येणार. आणि इथे याला सॉल्व्ह केलं तर काय येईल बघा, याला सॉल्व्ह केलं जर काही तर क्रॉस मल्टिप्लाय करणार ना मी, हा बनेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आणि रूटच्या बाहेर जेव्हा तो ए स्क्वेअर निघेल तो काय कसा दिसेल, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए. हा एकदम वरती जाईल, एकदम वरती, तर तो ए वरती गेला आणि इथे 1 बाय ए आहे. सो हा ए कॅन्सल झाला. त्याने आपल्याला उत्तर काय आलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स बाय ए असतो. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स बाय, तो येतोय 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, असं उत्तर येतं. याचाच अर्थ की उलट डेरिव्हेटिव्हची साइन पलीकडे गेली की ते इंटिग्रेशन बनते. सो व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ दिस, इंटिग्रेशन ऑफ दिस इज साइन इनवर्स ऑफ एक्स बाय. हे मी त्यांच्यासाठी केलं ज्यांना इंटिग्रेशन येत नाही किंवा नाही झालं अजून कव्हर. सो याचं उत्तर येतं साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए असं येतं. हा फॉर्म्युला आहे, यू हॅव टू लर्न इट, देयर इज नो अदर ऑप्शन. So, if you integrate that particular thing, you will get the answer as sin inverse of x by a equals to पलीकडे काय येईल, ओमेगा कॉन्स्टंट बाहेर आला तो, ठीक आहे. dt इंटिग्रेशन dt काय असतं, तर इंटिग्रेशन dt तर t असतो, बट कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन टाकावा लागेल. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मी c वापरू शकतो, d वापरू शकतो, काही पण वापरू शकतो. बट सिन्स मला थोडंसं आयडिया आहे की हा ओमेगा आणि t मल्टिप्लाय केले की आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळते, आपल्याला अँगलचा फील येतो ना, ओमेगा टी अँगल असतो एक, तर आपल्याला जो कॉन्स्टंट घ्यायचा तो थोडा अँगल सारखा दिसेल असं एखादं नोटेशन वापरणार आहे मी. थीटा वापरू शकतो मी, तर मी थीटा, अल्फा असे जनरली आपण सिम्बॉल्स वापरतो ना, तर अल्फा वापरलंय मागच्या वर्षीच्या बुकमध्ये. सो आय विल कंटिन्यू विथ अल्फा. ठीक आहे. नवीन बुकमध्ये जर काही थीटा वापरलं असेल तर यू कॅन यूज थीटा, नॉट अ प्रॉब्लेम. सो ओमेगा टी प्लस अल्फा. आता हा अल्फा म्हणजे नक्की काय ह्याच्यावरती आपण रिसर्च करणार आहे, पण आता सध्यासाठी त्याला जरा नीट दिसावा असा फॉर्म्युला बनवू. साइन इनवर्स व्हेन इट गोज टू दी अदर साइड, साइन इनवर्स पलीकडे गेला आता तो काय बनतो, साइन ऑफ दॅट अँगल. या अँगलचा तो साइन बनून जातो, साइन ऑफ दॅट अँगल. आणि ए पण वरती नेला आम्ही न्यूमरेटर मध्ये, तर एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा बिकम्स द फॉर्म्युला ऑफ डिस्प्लेसमेंट. अल्फाची व्हॅल्यू काढायची राहिली अजून काय, अल्फा हा जनरल फॉर्म्युला, हा जनरल आहे, जनरल, हा जनरल फॉर्म्युला मी बनवला आहे डिस्प्लेसमेंटचा. सो वेलॉसिटीचा, ऍक्सेलरेशनचा आणि डिस्प्लेसमेंटचे हे 3 फॉर्म्युले आपण इथे या ठिकाणी बनवले आहेत. आता यांच्यावरतीच थोडासा डिस्कशन करायचं आपल्याला डिटेलमध्ये. तुम्हाला मी एक 30 सेकंड्स देतो, पटकन लिहून घ्या सगळं जे काही झालंय ते.
क्विकली राईट इट डाऊन गाईज. झालं की सांगा डन. गुड. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट वरती थोडासा रिसर्च करायचं. नक्की डिस्प्लेसमेंट काय विषय आहे. त्यामुळे तुम्हाला डिस्प्लेसमेंट कळावं, त्यामुळे मी एक पुढचा कन्सेप्ट सांगतोय. चलो, मोस्टली झालंय सगळ्यांचं. हा पार्ट इम्पॉर्टंट नाही, हा जस्ट प्रूफ होता काय. दिस पार्ट वॉज जस्ट प्रूफ की इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर अंडर 1/√(a²-x² sin इनवर्स x बाय कसा आला. सो डेरिव्हेटिव्ह काढून दाखवलाय मी. चलो, सो आपल्याला डिस्प्लेसमेंट थोडं डिटेलमध्ये समजायचं असेल. फर्स्ट आय विल राईट डाऊन, लिस्ट डाऊन द फॉर्म्युले. आपण काय काय फॉर्म्युले आजपर्यंत या लेसन मध्ये बघितले आहेत. व्हॉट ऑल फॉर्म्युले वी हॅव कवर्ड. सगळ्यात पहिला आपण एसएचएमचा ऑसिलेटरी मोशनचा जनरल फॉर्म्युला बघितला. F = -kx⁻n where n is odd. हा फॉर्म्युला काही कामाचा नाही, कारण की आपल्याला सिलेबसमध्ये फक्त सिंपल हार्मोनिक आहे आणि सिंपल हार्मोनिकला x ची पॉवर 1 असते. बरोबर, सिंपल हार्मोनिक मोशन SHM. त्याच्यावरनं आपण डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळेस बनवायला गेलो तर डिफरन्शियल इक्वेशन असं बनलं d2x/dt² प्लस ω² x = 0. यामध्ये ω² ला आपण कुठून रिप्लेस केलं, k/m. हे लक्षात ठेवा, विसरून जाऊ नका. आहे k/m रिप्लेस केले. हा डिफरन्शियल इक्वेशन बनलं. आणि डिफरन्शियल इक्वेशन वरून 3 डेरिव्हेशन्स, एक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. तिघांचेही फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. यू शुड लर्न इट डायरेक्टली. फर्स्ट इज -ω² x. ठीक आहे. सेकंड वन इज, व्हॉट इज सेकंड वन, ω√(a²-x². प्लस और मायनस आहे मला माहिती आहे, बट तो काही एवढा कामाचा नाही. प्लस और मायनसचा मिनिंग एवढाच होतो की हा राईटला लेफ्टला दोन्हीकडे जातो ना पार्टिकल. सो कधी प्लस असतो कधी मायनस असतो. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आत्ताच जस्ट बनवला आहे, ωt + α. सो हे फॉर्म्युला आतापर्यंत आपण या लेसन मध्ये बघितलेले आहेत. आपल्याला या फॉर्म्युल्यावरती रिसर्च करायचं, हे आपण करून बसलोय. हे सगळं झालंय, ग्राफ वगैरे सगळे प्लॉट केले. नाउ वी विल टॉक अबाउट डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट समजण्यासाठी, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये हा ओमेगा काय आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा पॉइंट शिकवणार. इथे कन्सेप्ट आहे खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. हेडिंग असं आहे त्याचं, प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर. प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर. कोणत्याही डायमीटर वरती जर काही त्याचं प्रोजेक्शन तुम्ही घेतलं इज SHM. तो SHMच असतो. ह्याचा प्रूफ बघा तुम्ही, सिंपल आहे एकदम, नीट लक्ष द्या. लेट अस कन्सिडर अ सर्क्युलर मोशन. सो हा सर्कल अज्युम करू आपण. ठीक आहे. ह्या सर्कल वरती एक पार्टिकल गोल गोल फिरतोय. लेट अस से दिस पार्टिकल इज पार्टिकल P. असा हा पार्टिकल आहे. मी त्याला ब्ल्यू कलरचा पार्टिकल बनवलाय, त्याला नाव आहे पार्टिकल P. तो फिरणार आहे. क्लॉकवाइज घेऊ का अँटी क्लॉकवाइज घेऊ मॅटर करत नाही, मी क्लॉकवाइज घेतोय. काही बुक्स मध्ये अँटी क्लॉकवाइज दिलेलं असतं, ते मॅटर नाही करत. बट लेटेस्ट से तो क्लॉकवाइज फिरतोय. तो कितीच्या स्पीडने फिरतोय, ओमेगाच्या स्पीडने फिरतोय. तर जर तो ओमेगाच्या स्पीडने फिरतोय तर आता सध्या ज्या वेळेस आपण एक्सपेरिमेंट चालू केलाय, मी एक्सपेरिमेंट सांगणार आहे काय. पहिलं तर दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. व्हॉट इज मिनिंग ऑफ प्रोजेक्शन पहिलं समजून घ्या. ब्ल्यू कलरचा पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इमॅजिन करा की इकडे एक, खाली इथे एक वुडन प्लॅंक आहे. वुडन प्लॅंक किंवा एखादा शीट आहे, शीट अशी प्लेट. आणि तो ब्ल्यू कलरचा पार्टिकल जेव्हा फिरतोय तर ऑब्व्हियसली तो शीट किंवा प्लेट वरती जाऊन अडकेल. सो इकडनं होल आहे, त्या होल मधनं तो पास होऊ शकतो आणि इकडनं त्या होल मधनं तो बाहेर पण येऊ शकतो. नॉट अ प्रॉब्लेम. त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, त्याला जागा करून दिली आपण.
आणि वरतून लाइटिंग्स लावल्यात, पूर्ण वरतून जोरात एकदम लाईट लावलेत, आणि तसंच खालून पण लाईट लावल्यात, खालूनही लाइटिंग लावल्यात. सो एकदम परपेंडिक्युलर अशा लाईट्स लावल्यात. सो ज्यावेळेस तो पार्टिकल असा गोल गोल फिरतोय तर त्याचा शॅडोचं काय होतंय बघा, तर त्याचा शॅडो आता सध्या इथे आहे. हा पार्टिकल जसा पुढे जाईल त्याचा शॅडो पुढे पुढे मूव्ह होईल, पुढे पुढे मूव्ह होईल. शॅडो एकदम एंडला येऊन जाईल जेव्हा तो त्या होलमधनं पास होत असेल. तो होलमधनं पास होऊन बाहेर निघाला, इकडे आला, त्याचा शॅडो परत आता लेफ्टला चालू होईल जाणं. त्याचा शॅडो काय करतोय बघा, त्याचा शॅडो परत लेफ्टला चाललाय, लेफ्टला चाललाय, लेफ्टला चाललाय. अगेन द शॅडो इज मूव्हिंग टुवर्ड्स लेफ्ट 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 लेफ्ट. And when it will reach through the other hole, the shadow will go to the other side. If the particle keeps the journey continuous, the shadow will again start moving to the right. So you can understand from this particular thing कि shadow is performing what? Whether it is performing which motion it is performing? Can anyone tell me which motion it is performing? The shadow, not the particle. Particle is performing UCM. What about the shadow? येस, इट इज परफॉर्मिंग लिनियर मोशन. बट कुठला लिनियर मोशन आहे तो? एकदम आत्ताच आपण जो टॉपिकचं नाव आहे तोच मोशन आहे ना, ऑसिलेटरी मोशन आहे तो. इट इज ऑसिलेटरी मोशन, टू अँड फ्रो वाला ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय तो. बट तोच ऑसिलेटरी मोशन जनरल टाइप मधला ऑसिलेटरी मोशन आहे का, तो स्पेशल केसचा मोशन आहे, तो सिंपल हार्मोनिक मोशन आहे का? आपल्याला प्रूव्ह करायचे की तो येस, तो सिंपल हार्मोनिक मोशन आहे. तर ते प्रूव्ह कसं करतो आपण बघा. खूप सिंपल प्रूफ आहे आणि त्या प्रूफवरनच तुम्हाला हा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला समजणार आहे कुठून आलाय तो. नीट बघा. आता मी इरेज करतो हे पर्टिक्युलर फिगर जस्ट एक्सप्लेनेशन पर्पजसाठी होता. रियालिटीमध्ये फिगर कसं ड्रॉ करायचं बघा. काय खरं खरं फिगर ड्रॉ कसं करायचं आहे चांगलं जरा व्यवस्थित. खूप सारे लाईट्स झाल्या होत्या इथे बघा. सो लेट अस कन्सिडर अ सर्क्युलर मोशन. This is vertical axis, this is horizontal axis. Let us say आपला गोल फिरणारा पार्टिकल, ह्याला एक नाव दिले त्यांनी, ते म्हणतात रेफरन्स पार्टिकल. ठीक आहे, आपण पण त्याला रेफरन्स पार्टिकल म्हणू किंवा गोल फिरणारा पार्टिकल म्हणू. दिस इज अवर रेफरन्स पार्टिकल. ज्या वेळेस टाइम चालू झाला त्यावेळेस रेफरन्स पार्टिकल इथे होता. कुठे होता? इथे होता. तर नीट बघा, या अँगलला आपण म्हणतो अल्फा. काय म्हणतो या अँगलला? अल्फा म्हणतो. जर मोशन चालू होताना रेफरन्स पार्टिकल इथे असता तर मी अल्फा हा घेतला असता. तुम्हाला समजतंय का? जर मोशन चालू करण्याच्या आधी रेफरन्स पार्टिकल इथे असता तर मी अल्फाला काय घेतला असता? अल्फाला काय घेतला असता? 0 डिग्री. जर रेफरन्स पार्टिकल इथून चालू झाला असता तर मी अल्फाला काय घेतला असता? 90 डिग्री. सो तुम्हाला हे कळालं पाहिजे की रेफरन्स पार्टिकल कुठून चालू होतो त्याच्या रिस्पेक्ट टू आपण अल्फा डिफाइन करणार आहे. म्हणजे तुम्हाला अल्फाचा मीनिंग समजला पाहिजे. रेफरन्स पार्टिकल कुठून स्टार्ट होत आहे, अकॉर्डिंग टू दॅट वी डिसाइड द अल्फा का व्हॅल्यू. चलो थोडंसं एक 5 मिनिटं जातील याच्यात अल्फा समजण्यात, बट एकदा समजलं की तुम्ही परत नाही विसरणार. इफ आय से पार्टिकल इज ओव्हर हियर देन वी विल से अल्फा इज से बिटवीन 0 to 90 असतो अल्फा. काहीच प्रॉब्लेम नाही. इफ द रेफरन्स पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम हियर, सेकंड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट पासून इथे चाललाय तर व्हॉट विल बी अल्फा का रेंज? अल्फाची रेंज असेल 90 to 180. बरोबर. बट तुम्ही बघा, तुम्ही नीट बघा, ज्या वेळेस रेफरन्स पार्टिकल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे त्यावेळेस शॅडो इथे आहे आणि शॅडो इज अबाउट टू मूव्ह. तो शॅडो कुठे मूव्ह होणार आहे? राईट का लेफ्टला मूव्ह होणार आहे? पार्टिकल तर क्लॉकवाईजच फिरतोय का? पार्टिकल क्लॉकवाईज फिरतोय, तर शॅडो इज अबाउट टू मूव्ह टू द राईट. सो त्यावेळेस आपण म्हणतो अल्फा इज बिटवीन 0 to 90. जर पार्टिकल, रेफरन्स पार्टिकल ह्या क्वाड्रंट मध्ये आणि असा मूव्ह होणार आहे तो असा, तर व्हॉट इज अल्फा? अल्फाची रेंज 90 to 180 मध्ये आहे. ऑप्ट्यूज आहे, ऑप्ट्यूज अँगल आहे अल्फाची व्हॅल्यू, आणि त्यावेळेस पार्टिकल लेफ्टला मूव्ह होतो इकडे. जर मी म्हणलो रेफरन्स पार्टिकल इथे आहे, रेफरन्स पार्टिकल इज ओव्हर हियर, चला इट इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन, तर व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ अल्फा? व्हॅल्यू ऑफ अल्फा विल लाय बिटवीन 270 आणि 360 याच्या मध्ये लाय करेल. एवढा मोठा असेल अल्फा. आणि त्याचा शॅडो काय करत असेल? शॅडो इथे असेल आणि राईटला मूव्ह होणार असेल. सो याच्यावरनं तुम्हाला एक कॉमन ऑब्झर्वेशन जर काही तुम्हाला जमलं असेल तर मला तुम्ही या 3 प्रश्नांची उत्तरं देऊ शकता.
आय विल आस्क यू ओनली 3 क्वेश्चन्स. तिन्ही जमले तर समजून जा तुम्हाला अल्फाचा मिनिंग समजलाय. ठीक आहे, अल्फाचा मिनिंग तुम्हाला समजलाय. जर मी असं म्हणलो की सिंपल हार्मोनिक मोशन चालू एक पार्टिकल आहे, तो या पाथ वरती फिरतोय, असा चाललाय, असा चाललाय, असा जाऊन परत असा येतोय. सपोज आत्ताच्या मोमेंटला ॲट दिस पर्टिक्युलर मोमेंट पार्टिकल इज ओव्हर हिअर, पार्टिकल मध्ये आहे बट तो लेफ्टला चाललाय, तो त्याचा अल्फा काय असेल? टी इक्वल टू 0 ची परिस्थिती काय? टी इक्वल टू 0 ला पार्टिकल इथे आहे आणि तो लेफ्टला चाललाय. कॅन एनीवन टेल मी अल्फाची व्हॅल्यू 0 टू 90, 90 टू 180, 180 टू 270 का 270 टू 360 येणार? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना जमलंय. 90 टू 180 येणार. कसं काय? कारण की लेफ्टला चाललाय ना, तो लेफ्टला चाललाय म्हणजे जर काही त्याचा मी इमॅजिनरी रेफरन्स सर्कल बनवला तर त्याचा रेफरन्स गोल फिरणारा पार्टिकल खाली असेल, कारण की तो गोल फिरणारा पार्टिकल क्लॉकवाईजच फिरतो आपल्या लॉजिक प्रमाणे. तो क्लॉकवाईजच फिरतो, तो क्लॉकवाईज फिरतोय आपल्या लॉजिक प्रमाणे. त्याप्रमाणे आपला अल्फा जो आहे इट विल बी ग्रेटर दॅन 90 बट लेस दॅन 180, सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, एक जमला तुम्हाला. अजून तरी दुसरा मी थोडा कॉम्प्लिकेटेड विचारतो. आता तो ह्या क्वाड्रंट मध्ये आहे, सॉरी क्वाड्रंट नाही, तो ह्या पोझिशनला आहे, लेफ्ट साइडला ओरिजिनच्या, आणि तो इथे चाललाय. एबीसीडी मधलं कुठलं ऑप्शन करेक्ट वाटतंय? एबीसीडी मधलं. व्हेरी गुड पंकज, करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. आन्सर इज डेल्टा. तो आता 270, कारण की तो राईटला चाललाय. हे गोष्ट आपल्याला क्लिअर सांगते की त्याचा गोल फिरणारा पार्टिकल वरती असेल. खाली का नसेल? खाली का नसेल? आणि खाली असता तर हा लेफ्टला मूव्ह झाला असता, लेफ्टला मूव्ह झाला असता. आणि लास्ट क्वेश्चन, 2 जमलेत. द लास्ट वन विथ अ रेड कलर. द पार्टिकल इज ॲट सेंटर, इट इज मूव्हिंग टू द लेफ्ट. व्हॉट इज पॉसिबल व्हॅल्यू ऑफ अल्फा? इट इज मूव्हिंग टू द लेफ्ट. टेल मी द व्हॅल्यू ऑफ अल्फा ना. ऑप्शन मध्ये आहे काय? यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ अल्फा. व्हेरी गुड साची, करेक्ट. अँड नाव येस, आता एक्झॅक्टली इट इज ॲट ओरिजिन आय हॅव गिवन यू, राईट? एक्झॅक्टली ओरिजिन दिया है, इसलिए आय कॅन से दॅट इट इज एक्झॅक्टली 180 ना. आता तो 180 बोलू शकतो मी. आता मला रेंज सांगायची गरज नाही. आय डोंट नीड टू गिव्ह द रेंज नाव. व्हेन इट इज ॲट एक्झॅक्टली मिड पॉइंट, तर ते मी त्याचा रेफरन्स पार्टिकल बनवला, तर तो इथे येतोय रे, तो इथे येतोय. तो हा अँगल किती आहे? अँगल व्हर्टिकल बरोबर मोजतोय आपण. द अँगल इज 180 डिग्री. सो तुम्हाला अल्फाचं लॉजिक ह्याच्यावरून कळेल. सो व्हॉट इज अल्फा? अल्फा, व्हॉट इज अल्फा? अल्फाला नाव देतो आपण इनिशियल फेज. काय नाव देतो आपण त्याला? इनिशियल फेज किंवा इनिशियल अँगल म्हणू आपण त्याला. त्याला अजून एक वर्ड आहे, त्याला फेज कॉन्स्टंट पण म्हणतात. फेज कॉन्स्टंट. त्याला अजून एक नाव आहे, त्याला म्हणतात इपोच. EPOCH, इपोच का इपॉक, काही पण म्हणू शकता तुम्ही. फेज कॉन्स्टंट असं नॉर्मली त्याला बोलतो. इनिशियल फेज त्याला आपण म्हणतो अल्फा. अल्फाचा मिनिंग एवढाच असतो की अल्फा टेल्स यू द प्रेझेंट सिच्युएशन ऑफ द SHM. आता सध्या मी जेव्हा SHM ऑब्झर्व करतोय, व्हेन आय एम स्टार्टिंग द SHM, वेअर द पार्टिकल इज. सो इफ आय गिव्ह यू अल्फा इक्वल टू लेट अस से 90 डिग्री, can you start the SHM? Yes, you can start the SHM by just drawing the circle. वर्टिकल लाइन कंसिडर करो और इसके रेफरेंस से 90 डिग्री प्लॉट करके यहां पे है वो पार्टिकल, रेफरेंस भी वहां पे है, शेडो भी वहां पे है, एंड द पार्टिकल इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम राइट एक्सट्रीम. इफ आई से अल्फा इज 180 डिग्री, वेयर इज द पार्टिकल ऑसिलेशन वाला? तर 180 डिग्रीला इस रेफरेंस लाइन से 180 degrees exactly vertically opposite side. So our reference particle which is revolving is over here and it is about to move over here. So oscillating particle is at center, it is going to move to the left. If I say alpha is 0 degree, म्हणजे काय? अल्फा 0 डिग्री म्हणजे सगळ्यात इझी केस की पार्टिकल मीन पोझिशनला आहे आणि तो आता इट इज अबाउट टू मूव्ह टू द राईट. त्याचा शॅडो काय? हा रेफरन्स पार्टिकल आपल्या कामाचा नसतो. वी आर टॉकिंग अबाउट SHM.
मीन पोझिशनला पार्टिकल आहे अँड इट इज अबाउट टू मूव्ह टू द राईट. इफ आय से अल्फा इज 360 डिग्री म्हणजे काय, तर 360 डिग्री म्हणजे परत अख्खा होऊन इकडे आला, म्हणजे इट इज ॲज गुड एज 0 डिग्री. इनिशियल फेज 360 डिग्री म्हणजेच 0 डिग्री, परत पार्टिकल इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. सो अल्फा इनिशियल फेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. अल्फाचा मिनिंग समजणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला अल्फा, सगळ्यांना अल्फाचा मिनिंग कळाला आहे का? अल्फा काय रिप्रेझेंट करतो? अल्फा रिप्रेझेंट करतो त्या पार्टिकलची प्रेझेंट t=0 ला परिस्थिती काय आहे, तो कुठे आहे आणि तो काय करतोय, तो कुठे चाललाय, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल तो. इट विल गिव्ह यू ऑल द इन्फॉर्मेशन व्हेन द टाइम इज 0. दिस इज द यूज ऑफ अल्फा. यू कॅन क्विकली राईट डाऊन दीज नेम्स. इनिशियल फेज, फेज कॉन्स्टंट और इपोक, काय असेल ते लिहून घ्या तुम्ही क्विकली. येस, लास्ट स्लाइड पण दाखवतो. या स्लाइड मध्ये सगळे फॉर्म्युले लिहिले ते का साइडला, आणि अजून आपण ते प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इज SHM हे जे डेरिव्हेशन आहे ते करणार आहे मी, आणि त्याच्यातनंच आपल्याला ते कळणार आहे डिस्प्लेसमेंटचा हा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामधला तुम्हाला हा अल्फाचा मिनिंग आत्ताशी जाऊन कळालाय, तुम्हाला हा मिनिंग कळाला. आता आपण बाकी टर्म्स डिस्कस करणार आहे. फेज कांस्टेंट, इपोक और इनिशियल फेज. इनिशियल फेज नॉर्मली वी आर गोइंग टू यूज. आता क्लियर आहे का व्हिडिओ? क्लियर आहे व्हिडिओ आता? गुड. आता डेरिव्हेशन करू, लक्ष द्या सगळ्यांनी. एव्हरीवन पे अटेन्शन. आता दिसेल तुम्हाला स्क्रीन क्लियर. सी, let us consider a particle performing uniform circular motion. This is reference. This is reference line. I will draw the axis vertical and horizontal. हा vertical, हा horizontal. काही इश्यू नाही. Great. So vertical आणि horizontal तर ड्रॉ केलं मी. Let us say t=0 ला particle is at this place. म्हणजे त्याचा अल्फा काय आहे? हा अल्फा लेट अस से. आणि थोड्या वेळानंतर t=t सेकंड नंतर पार्टिकल कुठे जाणार आहे? ॲज इट इज रिव्हॉल्विंग इन क्लॉकवाइज सेन्स. आफ्टर t=t सेकंड्स हाऊ मच अँगल द पार्टिकल विल ट्रेस? कॅन एनीवन पुट इट इन द चॅट बॉक्स? तुम्हाला सांगता येईल का आफ्टर t=t सेकंड नंतर किती कुठे जाईल तो? व्हॉट विल बी इट्स लोकेशन? एनीवन? 90 डिग्री नाही. कसं काय 90 डिग्री? वाय 90 डिग्री? सेम पोझिशन कसा राहील? हा तर फिरतोय ना रे, हा फिरतोय, ओमेगाने फिरतोय. तर ओमेगाचा मिनिंग काय असतो रे? अँग्युलर वेलॉसिटी. एका सेकंडला किती अँगल फिरतोय? 2 सेकंडला 2 ओमेगा, 3 सेकंडला 3 ओमेगा, t सेकंडला t ओमेगा. सो हा इथपर्यंत पोहोचला असेल. आता असं म्हणू शकतो मी की द पार्टिकल विल रीच ॲट न्यू लोकेशन. तो आधी p लोकेशनला होता, नाव इट विल रीच सम न्यू लोकेशन. लेट अस से इट रीचेस दिस लोकेशन अँड दिस अँगल विल नाव बी. त्याचं ओल्ड लोकेशन पण दाखवतो मी तुम्हाला. ओल्ड लोकेशन हे होतं, दिस अँगल वॉज अल्फा अँड नाव द न्यू अँगल ट्रेस्ड इज ओमेगा टी. तुम्हाला काहीतरी समजतंय का? हे ओल्ड लोकेशन, हे न्यू लोकेशन. करेक्ट. ओमेगा टी ऍड झाला याच्यामध्ये. किती ऍड झाला? ओमेगा टी. ओमेगा टी ऍड झाला. सो तुम्ही मला सांगा त्याचा शॅडो जो आहे, शॅडो त्याचा डिस्प्लेसमेंट किती आहे? त्या शॅडोचा डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्प्लेसमेंट हे x किती आहे? तर मी तर रेडियस ऑफ सर्कल a घेतलाय, एम्प्लिट्यूड घेतलाय, रेडियस ऑफ सर्कल एम्प्लिट्यूड घेतलाय. सो कॉमन सेन्स वापरा थोडासा. जर हा
एम्प्लिट्यूड असेल तर हा पण एम्प्लिट्यूड असेल रेड कलरचा, रेडियस असता रे तो, इट इज रेडियस. सो रेड कलर का लाइन इज एम्प्लिट्यूड. दिस एंगल इज ओमेगा टी प्लस अल्फा, omega t plus alpha. So obviously this angle will be what? It will be same angle, because this line vertical, I have drawn a vertical line which is parallel to this axis. So ये बन गए alternate angles. So this angle will be omega t plus alpha. And if I know this angle is omega t plus alpha, so can you tell me opposite side upon hypotenuse काय येणार आहे? Opposite side upon hypotenuse. Opposite side is x divided by hypotenuse is a, will give me sin theta, which is angle sin of omega t plus alpha. Sin देईल ना, sin ratio opposite upon hypotenuse असतो. सो हा अँगल मला एकदा मिळाला की वन्स आय गो फॉर साइन, सो ह्याच्यातनंच मला इक्वेशन मिळेल x इक्वल्स टू a sin ओमेगा टी प्लस अल्फा. हे इक्वेशन ऑलरेडी आपण डिराइव्ह करून बसलोय, बट स्टील आपल्याला ते इक्वेशन इथे बनवता आलं. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. तुम्हाला अल्फाचा मीनिंग कळाला. अल्फा म्हणजे टी इक्वल टू झिरोला वेअर वॉज द पार्टिकल, उसका लोकेशन अल्फा विल टेल यू. ओमेगा काय आहे? ओमेगा आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कुठून आली? ओमेगा तर अँग्युलर वेलॉसिटी असते. तर अँग्युलर वेलॉसिटी ही गोल फिरणाऱ्या पार्टिकलची वेलॉसिटी आहे. सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलला अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे असं म्हणतो आपण. ओमेगा ह्या गोल फिरणाऱ्या पार्टिकलचा असतो, अल्फा इनिशियल फेज असतो, ए अँप्लिट्यूड असतो, एक्स डिस्प्लेसमेंट असतो. आणि मला काय प्रूव्ह करायचं आहे की याचा मोशन इज सिंपल हार्मोनिक मोशन. कोणाचा? शॅडोचा मोशन सिंपल हार्मोनिक आहे, मला प्रूव्ह करायचं आहे. सो व्हॉट आय विल डू इज आय विल जस्ट टेक डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स. दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ह्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय देईल मला? x इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा का फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विल गिव मी व्हॉट? द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विल गिव मी वेलॉसिटी. ऑब्वियसली डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट गिव्स यू वेलॉसिटी, आणि तेच मिळणार आहे. वेलॉसिटी इक्वल्स टू, काढा डेरिव्हेटिव्ह. ए तर कॉन्स्टंट आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस. साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतो ना आपण. सो ओमेगा टी प्लस अल्फा, आणि टाइम बरोबर जो कॉन्स्टंट आहे चेन रूल प्रमाणे इट विल कम आउट. सो ए ओमेगा कॉस ओमेगा टी. अँड वेन यू गो फॉर द सेकंड डेरिव्हेटिव्ह, बिकॉज वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह एक्सेलरेशन असतो, एक्सेलरेशन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी. तर तुम्हाला ह्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काय देईल? ए ओमेगा तसाच ॲज इट इज, कॉस का डेरिव्हेटिव्ह इज साइन ओमेगा टी प्लस अल्फा. बाहेर काय येईल यावेळेस? ओमेगा बाहेर येईल, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो म्हणून मायनस ओमेगा स्क्वेअर. मायनस साइन पण बाहेर येईल, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस असतो. अँड फ्रॉम दिस एक्सप्रेशन, नीट बघा, या एक्सप्रेशन मधनं मी अंडरलाईन करतोय वेगळ्या कलरनी. व्हॉट इज ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा? अंडरलाईन केलेला पार्ट काय आहे सांगा मला. व्हॉट इज अंडरलाइंड पार्ट? कॅन एनीवन टेल दी? येस, व्हेरी गुड. दॅट इज एक्स मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि हेच तर पाहिजे होतं. एक्सेलरेशन हे आहे. इट मीन्स द पार्टिकल शॅडो इज परफॉर्मिंग SHM. Therefore projection of UCM is SHM. कुठल्याही डायमीटर वरती तुम्ही प्रोजेक्शन घेतला तर दॅट शॅडो परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. हा अँगल ओमेगा टी होता. ही वर्टिकल लाईन आहे, ही पण वर्टिकल लाईन आहे. हा इंटरसेप्ट आहे. तर हा ओमेगा टी झाला तर हा पण ओमेगा टी प्लस अल्फा बनतो ना. ओमेगा टी प्लस अल्फा, ओमेगा टी प्लस अल्फा, ऑल्टरनेट एंगल्स. येस, डिस्प्लेसमेंट होता तो. सो एक्सेलरेशन इक्वल्स टू माइनस ओमेगा स्क्वेअर एक्स प्रूव्ह करू शकलो आपण. इट मीन्स दिस पार्टिकल का शॅडो इज ऍक्च्युअली परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ऍक्च्युअली इट इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. क्विकली राईट इट डाऊन. आपल्याला ह्याच्यातनं सगळं समराइज करायचं आता, ऑल दोज थिंग्स. येस, ओमेगा टी कसा आलाय बघा. हा जो पार्ट आहे ना, हा ओमेगा टी कसा आला सांगतो मी. आपण काय करतो रे, स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला वापरतो आपण? डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर.
तर मला डिस्टन्स काढायचा असेल तर मी स्पीड आणि टाइम मल्टिप्लाय करतो. तसंच अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा, अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर मला जर काही फाइंड करायचं असेल तर की त्यांनी किती अँगल मूव्ह झाला, तो किती अँगल त्यांनी ट्रेस केला, तर मी कसं काढू शकतो, ओमेगाला टाइमने मल्टिप्लाय करून. कळालं का? जर ओमेगा 5 डिग्री पर सेकंड असेल, एक्झाम्पल देतोय मी, 5 डिग्री पर सेकंड असेल, आणि मी तुला विचारलं की 10 सेकंडमध्ये तो किती डिग्री मूव्ह झाला 10 सेकंडमध्ये, तर कसं काढणार, एका सेकंडला 5 डिग्री मूव्ह होतोय तर 10 सेकंडला 50 डिग्री होणार तो, म्हणजे तुम्हाला ओमेगा आणि टी मल्टिप्लायच करावं लागणार, तरच जाऊन अँगल मिळेल ना. सो तो इथल्या लोकेशनला होता, तो इथून इथे पुढे गेला इथपर्यंत, तर हा अँगल त्यांनी किती ट्रेस केला टाइम टी मध्ये, तर तो असेल ओमेगा टी. कळालं साची? क्लियर आहे का? ओके गुड. ओके चलो. सो नाउ टेक्निकली वी हैव कंप्लीटेड ऑल द थिंग्स. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, एक्सेलरेशन, तिघांचे मीनिंग, दोघांचे ग्राफ. आता फक्त राहतो डिस्प्लेसमेंट बद्दल. डिस्प्लेसमेंटचा फील पण घेतला. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, अल्फा म्हणजे काय, ओमेगा टी काय असतो. ओमेगा टी म्हणजे काय असतो, बेसिकली टाइम वाढत गेला की तो अँगल वाढत जातो, बरोबर ना. आय विल जस्ट मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट वन्स यू आर डन. पुट करा चॅट बॉक्स मध्ये झालंय म्हणून. See. Okay, fine, done, good. What we have discussed in displacement वाला equation was we have derived this expression. इथपर्यंत सगळ्यांना समजलं होतं. त्याचा आपण सर्कल वरती पण बघितलं कसं त्याचा रेफरन्स पार्टिकल फिरतो and how that shadow performs SHM. We have also proved it. But now we will discuss two special cases. What if alpha is 0 degree? खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इफ अल्फा इज 0 डिग्री अँड व्हॉट इफ अल्फा इज 90 डिग्री. याला म्हणतो आपण, या केसला म्हणतो, केस आहे का ह्या, केस नंबर 1. पार्टिकल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट रेफरन्स पार्टिकल. काय एसएचएम मध्ये वी नेव्हर टॉक अबाउट रेफरन्स पार्टिकल. एसएचएम मध्ये वी नेव्हर टॉक अबाउट रेफरन्स पार्टिकल. Okay, SHM मध्ये we will never talk about reference particle. We will always, SHM मध्ये we never talk about reference particle. We talk only about the SHM performing particle. जो particle SHM perform करतोय, we talk only about that particle. So, त्या particle बद्दल आपण जेव्हा बोलतो, case 1, particle starting from mean position आपण म्हणतो त्याला पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. तुम्हाला इमॅजिन होत असेल असं आणि असं, अल्फा 0 म्हणजे तिथूनच चालू झालाय. सो आपला पार्टिकल मधून चालू झालाय. पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, फर्स्ट मूव्हिंग टू द राईट, फर्स्ट मूव्स टू राईट. ठीक आहे, हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये, बट इम्पॉर्टंट एवढं आहे की इट इज स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. तर अशा पार्टिकलचं इक्वेशन काय बनेल, अशा पार्टिकलचं इक्वेशन बनेल x इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. दॅट्स इट. अल्फा 0 आहे, समजतंय का तुम्हाला. इफ अ पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, त्याच्यासाठी अल्फा 0 होऊन जातो, बरोबर. त्याच्यासाठी अल्फा 0 होऊन जातो. अँड इफ अ पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम, केस 2 डिस्कस करतोय मी. If a particle, case 2, particle starting from extreme position, extreme position पासून चालू झाला, तर मी अल्फा 90 घेतोय.
मला माहिती मी अल्फा 270 घेतला तरी एक्स्ट्रीम पोझिशन होईल, पण तो लेफ्ट एक्स्ट्रीम असेल. अल्फा 270ला तो लेफ्ट एक्स्ट्रीमला असेल ना, मी 90s घेतो म्हणून इथपर्यंतच, फक्त राईट एक्स्ट्रीम. ओके, इन ब्रॅकेट लिहून घेतलं पाहिजे राईट एक्स्ट्रीम. सो राईट एक्स्ट्रीमला जर काही असेल तर व्हॉट विल बी इक्वेशन, त्याचं इक्वेशन कसं बनेल? कोणी सांगेल का मला त्याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन? इथे मी 90 टाकलं तर काय होणार आहे सांगा बरं क्विकली चॅट बॉक्समध्ये. एव्हरीवन, व्हॉट डू वी एक्सपेक्ट? व्हेरी गुड, व्हेरी गुड यश, करेक्ट. महिमा, बरोबर. अथर्व, द आन्सर विल बी ए साइन ओमेगा टी अल्फा विल बी 90 ना, अँड साइन ऑफ थीटा प्लस 90 तुम्ही शिकलाय मॅथ्स मध्ये. थीटा प्लस 90 वी गो इन द सेकंड क्वाड्रंट, अँड सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन तर पॉझिटिव्हच असतो. सो आन्सर बिकम्स एक्स इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी. असा बनतो तुमचा इक्वेशन. सो हे दोन्ही स्पेशल केसेस आहेत, हे तुम्ही कुठेतरी लिहून घ्या पटकन. केस नंबर 1 डिस्प्लेसमेंट मध्ये काय आनंद, ए साइन ओमेगा टी नाही राहणार, 90 टाकतोय आपण. वेन यू विल पुट 90, साइन ऑफ थीटा प्लस 90 विल गो इन द सेकंड क्वाड्रंट, इट विल बिकम कोसाइन. ऑड मल्टिपल ऑफ 90 है ना, सो कॉस बनतो तो. व्हेरी गुड पंकज. प्रणाली, करेक्ट, ए कॉस ओमेगा टी. करेक्ट समृद्धी, ए कॉस ओमेगा टी इज एब्सोल्युटली करेक्ट. करेक्ट समृद्धी. हे तुम्ही दोन स्पेशल केसेस लिहून घ्या पटकन. आता मी तुम्हाला आज परत एक होमवर्क देणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे. हा लेसन एवढा इम्पॉर्टंट आहे गाईज, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, असं पकडून चला तुम्ही. सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आज तुम्हाला मी परत होमवर्क देतोय. होमवर्क असा आहे की तुम्ही एक्सेलरेशन चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला वेलॉसिटीचा फॉर्म्युला ही माहिती आहे. होमवर्क बघा, होमवर्कच्या आधी थोडासा, होमवर्कच्या आधी काय लागतं ते सांगतोय मी. हे पण माहिती आहे, क्या बात आहे. तुम्हाला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला पण माहिती आहे. व्हेरी गुड, 3 माहिती आहेत. बट तुम्ही कधी बघितलंय का की आपल्याकडे टोटल 4 गोष्टी असतात, एक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, टाइम. तर या 4 गोष्टींमधनं मला किती रिलेशन बनवू शकतो मी? आय कॅन मेक हाऊ मेनी रिलेशन्स फ्रॉम दिस 4 टर्म्स? तर 4 मधनं आय नीड टू सिलेक्ट एनी 2. 4 मधनं मला 2 सिलेक्ट करायचे किती वेज आहेत? 4 मधनं 2 सिलेक्ट करायचे किती वेज आहेत बघा. ए व्ही, ए एक्स, ए टी झाले 3 वेज. त्यानंतर व्ही ए तर झालाय, व्ही ए झालाय, व्ही एक्स, व्ही टी. मी व्ही ए नाही घेऊ शकत, व्ही ऑलरेडी झालाय. चला, आणि लास्ट राहिला एक्स ए. सो टोटल 6 वेज झाले. तर ते 6 वेज चे मला 6 इक्वेशन तुम्ही बनवून द्या. 1, 2, 3 मीच तुम्हाला बनवून दिलेत. तुम्हाला राहिलेले आता बघा, हा ए एक्सचा इक्वेशन काय, ए वर्सेस एक्सचा इक्वेशन. हा आहे व्ही वर्सेस एक्सचा इक्वेशन, व्ही आणि एक्स मधला रिलेशन. हा आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधला इक्वेशन. तुम्हाला राहिलेले काढायचे कोण? एक्सेलरेशन वर्सेस टाइम, वेलॉसिटी वर्सेस टाइम. अजून कोण राहिलं? आणि एक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटी. इनफॅक्ट तुम्ही हा कालच केलाय आणि हे 2 आजच आपण केलेत, आजच केलेत आपण हे 2. सो तुम्हाला मी होमवर्क असा देतोय, तुम्हाला होमवर्क बघा, हे तर तुम्हाला मी सांगितलं, इन्फॉर्मेशन दिली. होमवर्क, फाइंड ऑल रिलेशन्स ए व्ही एक्स टी, ऑल पॉसिबल रिलेशन्स. 6 रिलेशन्स आहेत, 6 रिलेशन्स आहेत. 4 टर्म्स 2 सिलेक्ट करायचे. अँड प्लॉट ऑल ग्राफ्स, ऑल रिलेशन्स, ऑल ग्राफ्स. 3 रिलेशनचे 3 ग्राफ आपणच केलेत काल. कुठले कुठले केलेत? ए एक्सचा ग्राफ आपण केलाय, व्ही एक्सचा ग्राफ आपण केलाय, आणि काल तुम्ही करायला पाहिजे होता तो ग्राफ, एक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटीचा ग्राफही केलाय. 3 ग्राफ झालेत. आता राहिलेले ग्राफ तुम्हाला करायचे आहेत. दिस विल बी युअर होमवर्क फॉर टुडे. उद्या अथर्व पी
4P2 नाही येणार काय ठरव, 4C2 येणार ना, सिलेक्शन आहे, अरेंजमेंट नाहीये. सो 6च ग्राफ पॉसिबल आहेत. आता आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये तुम्ही जर काही होमवर्क करून आला तर उद्याचं सेशन खूप लवकर होईल आणि अजून जास्त पुढे जाता येईल. नाही तर उद्याच्या सेशनमध्ये मला या ग्राफवरच अजून स्ट्रेस करावा लागेल. ठीक आहे, एकदा तुमचा हा पूर्ण पार्ट कव्हर झाला ना की ऑसिलेशन टेक्निकली एंड होऊन जातो. म्हणजे मेन पार्ट एंड होतो. त्याच्यानंतर फक्त ऍप्लिकेशन, मग त्याच्यातल्या एनर्जीज काय असतात, मग त्याचा एक्झाम्पल, सिम्पल पेंडुलम त्याचं एक्झाम्पल घेणार, असे 2-3 गोष्टी आहेत. मग हाऊ टू ऍड SHMs, या पुढचे त्याचे ऍप्लिकेशन्स होतात. तुम्हाला मेन कंटेंट समजला पाहिजे अँड दिस इज द मेन कंटेंट. ओके, ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट. उद्या आपण खूप सारे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करू. ॲटलिस्ट 10 क्वेश्चन्स तरी वी विल ट्राय टू सॉल्व्ह. तुम्ही उद्या होमवर्क करून या. ठीक आहे, सो मी त्या सेशन एंड करतो. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आता केमिस्ट्रीचं सेशन आहे तुमचं नंतर.